कालबाह्य तसेच परजिल्ह्यात नोंदणीकृत रिक्षांवर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई. दिनांक 6 मार्च रोजी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात चालणाऱ्या 12 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. कालबाह्य तसेच परजिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या रिक्षांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 29 वाहनांवर देखील कारवाईची मोहीम राबवण्यात आली. दरम्यान वाहन चालकांकडून 10,300 रुपये रोख तर अनपेड 28,000 असा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसूर सय्यद, रामराव शिरसाट, गणपत कर्डिले, विष्णू खेडकर, जहीर शेख, मधुकर ससे आदींच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.